परत एकदा नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. AM 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे. संजीव उन्हाळे आणि आपण गेले काही दिवस सातत्याने चर्चा करत आलेलो आहोत आणि हा निकाल धक्कादायक आहे. म्हणजे तो सुखद आहे महायुतीसाठी आणि महाविकास आघाडीसाठी अतिशय दुःखद आहे. तर आता या अतिभव्य विजयाचं महायुती कशा प्रकारे स्वागत करते ते आपल्याला दिसतंय. उन्हाळे सर, मला सुरुवातीलाच तुम्ही सांगा की काय कारण वाटतात तुम्हाला या इतका भव्य दिव्य म्हणजे दैदप्यमान असा विजय, म्हणजे देवाभाऊ काय देवगाथा, म्हणजे आता त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकलेली आहे. काय सांगाल आपण? मी आधी तुम्हाला एक मंगेश पाडगावकरांची कविता आहे ती थोडीशी चेंज करून सांगतो. आता सारे बदलले, आता सारे बदलले, अहो जग पुढे गेले. मूर्ती तोडा किंवा फोडा, असं नाही, सोडा अजिंठा वेरूळ, म्हणजे मूळ प्रश्न, सोडा अजिंठा वेरूळ, मूर्ती तोडा किंवा फोडा, महायुतीच्या गाडी भोवती आता लोकांचा गराडा. अशी परिस्थिती आहे. म्हणजे मी हे सगळे कविता याच्यासाठी घेतली की मूळ प्रश्न काय आहेत हे सोडा, तोडा फोडा, काय करायचं करा. पण आता आपल्याला एकच आहे की महायुतीची गाडी पकडायची, त्या गाडीच्या भोवती लोकांचा गराडा, लोकांचा जमलेला आहे. आता हा गराडा कशामुळे जमतो माणसाच्या? आता असं काही गतिमान व्यक्तित्व तर त्यांच्याकडे नाही, जसं की बाबा इंदिराजी होत्या, पंडितजी होते, राजीवजी होते, तसे मला वाटतं पंतप्रधान सुद्धा नाही की त्यांच्या भोवती लोकांचा गराडा जमवा. काय आकर्षक व्यक्तित्व आहे, ज्याला म्हणतात ना डायनॅमिक पर्सनॅलिटी. तर हे गराडा कशासाठी जमला, एवढे सीट कशासाठी निवडून आली, याचं संशोधन हे करण्याचं कारण असं की आता मूळ प्रश्न सोडायचे, मूळ प्रश्न काही आपण धरायचे नाही. आता काय धरायचं आहे तर आत्ताच्या पुरतं, म्हणजे बघा 5 वर्ष कशाला विकास करायचा? आता 5 वर्षाचा विकास म्हणजे काही अर्थ नाही ना. निवडणुकीच्या अगोदर 3-4 महिने लाडकी बहीण योजना जाहीर झाली, 7,500 रुपये दिले. अहो त्याचे रिझल्ट फटकन आले. म्हणजे काय सिद्ध झालं? सिंचन योजना करताय, कुणी ग्रामीण विकास करताय, कुणी काहीतरी इकडं तिकडं बघताय, काही करायची गरज नाही. तुम्ही आता शांतपणे माझे सरकार माझा गुत्तेदार हा एकमेव कार्यक्रम राबवा आणि बरोबर निवडणुकीच्या ऐन वेळेला तुम्ही तुमच्या गाडीभोवती गराडा कसा जमेल हे बघा. म्हणजे आता गराडा केव्हा जमतो? जेव्हा धाब्याभोवती जेवणाचे पासेस दिले जातात, जेव्हा तुम्हाला घरपोच साड्या दिल्या जातात, घरपोच भांडी दिली जातात, सगळ्या गोष्टी. म्हणजे आता तुम्हाला काही इकडे तिकडे हलायचं कामच नाही, कोणता फॉर्म भरायची गरज नाही, काही नाही. फक्त निवडणुकीच्या त्याला जा, घ्या आणि द्या. कारण आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मी देणारा आहे, मी घेणारा नाही. बघा किती प्रतिकात्मक आहे. तर त्यामुळं त्यांनी ते दिलं आणि लोकांनी घेतलं आणि घेतल्यानंतर हा निकाल या ठिकाणी आला. आता मला सांगा, हे देणारे आहेत आणि घेणारे कोण आहेत, याचं स्वप्न पडलं का हो एकदम आघाडीला? आघाडी ही आपल्या लोकशाही मध्ये मला म्हणतात ना आपल्या कैफात जाणं. त्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीच्या 30 का 31 जागा, म्हणजे आज त्यांची एक जागा हरवली नांदेडची, हे सुद्धा त्यांना भान नाही असला तो पक्ष ज्याचं नाव काँग्रेस पक्ष. कोण प्रचार करील? राहुल गांधी येतील, प्रियांका गांधी येतील, प्रचार करतील, निघून जातील. आपण तेवढ्या गाड्या जमवायच्या, माणसं हे करायची, आले तर आले, नाही आले. म्हणजे जी मनी मॅनेजमेंट असते माणसाची, म्हणजे मोदींच्या सभेना इतक्या जिल्ह्यातले, प्रत्येक जिल्ह्यातले एवढे लोक आले पाहिजे,
त्या माणसांचं प्रति येण्याचा खर्च एवढा राहील, गाडीचा खर्च एवढा राहील, ते आनंदी राहिले पाहिजे, त्यांना जेवण असं चांगलं दिलं पाहिजे, असा विचार करून नियोजनबद्ध पद्धतीने निवडणूक ही युतीने लढवली आणि आघाडीने ही निवडणूक ही लोकसभेच्या मस्तीमध्ये त्यांच्या हातून गेली. बरं काय झालंय की कोणी येतो आणि नेता बनतो. अशा परिस्थितीमध्ये मला सांगा, किती किती जागा लढवल्या तुम्ही? 103 जागा तुम्ही घेतल्या, दुसऱ्याने भांडून 90 घेतल्या, तिसऱ्याने 53 घेतल्या, पण त्या 3 पक्षामध्ये सुसंवाद होता का हो? ते 3 पक्ष एकमेकाच्या काही ह्याच्यात होते का? काही नाही. म्हणजे जिथे एकमेकाचा कुणाचा पायपूस कुणाला नाही, आधी तुम्ही मुख्यमंत्री जाहीर करा. अरे तुम्हाला काय गडबड आहे? आधी निवडणूक. आता ते नाना पटोले आज काहीतरी 500-550 मतांनी कसे बसे संध्याकाळपर्यंत निवडून आले, नाही तर ते त्यांचं अध्यक्षपदही राहिलं नसतं. काय आहे नाही, म्हणजे त्यांना तेवढं सुद्धा राहिलं नसतं. म्हणजे इतकी लाज गेलेली आहे आघाडीची. याच्यामध्ये त्यांची प्रचाराची स्ट्रॅटेजी आहे. उदाहरणार्थ असं आहे की भारतीय जनता पक्ष जेव्हा एखादं नेरेटिव्ह देतो. पटोलेंचं नाव घेतलं तुम्ही, हे आपले पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला. यशोमती ठाकूर या वन ऑफ द पायोनियरिंग लीडर्स. पृथ्वीराज चव्हाण जे आहेत बाबा, हे खरं म्हणजे काँग्रेसचे अतिशय मुरब्बी नेते, पण त्यांचं आणि शरद पवारांचं जमत नाही. आणि त्यांनी काहीतरी राहुल गांधीच्या विरुद्ध आघाडी उघडताना एक पत्र लिहिलं, त्या पत्राच्या मध्ये होते म्हणून त्यांना वाईट टाकण्यात आलं. त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, पक्षाने लक्ष दिलं नाही, अगदी सरळ सरळ थेटपणे. बाळासाहेब थोरात यांच्या मुलीच्या बद्दल अतिशय अपशब्द वापरले, तेव्हा या आघाडीने एकत्र येऊन कुठलं आंदोलन केलं? किमान पक्षी एका मुलीच्या बद्दल असं बोललं जातं, ह्या प्रश्नानंतर खरं तर बवाल उठवायला पाहिजे होता. म्हणजे कुणी त्या मुलीनेच मोर्चा काढायचा, त्या मुलीने सगळं आंदोलन करायचं आणि बाकी सगळ्यांनी पाहत राहायचं. म्हणजे या दृष्टीनं काही मला जिथं आघाडी फेल झाली असं म्हणजे याचं उत्कृष्ट उदाहरण हे आहे की आघाडीने काय केलं याच्यावर? काहीही केलं नाही. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या पक्षाचे आपापले मुद्दे घ्यायचे, आपापल्या जागा घ्यायच्या, पळून जायचं आणि आपापल्या निवडणुका लढवायच्या. हे निवडणूक वेगवेगळे लढले. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्यामध्ये केवळ आकड्यांचा खेळ चालला. 100 देतो का 103 देतो? अरे तो आणतो किती? आज बघा काँग्रेसची परिस्थिती कशी आहे. इन मेन 16 सुद्धा त्यांच्या जागा शिल्लक राहिलेल्या नाही. उद्धव ठाकरे गटाच्या तरी 20 झाल्या, म्हणजे 4 जागा. म्हणजे त्यातल्या त्यात मोठं कोण असं मी पाहिलं होतं, खुजा माणसात उंच होण्याची स्पर्धा. तर त्याच्यामध्ये खुजामध्ये उंच कोण? तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उंच झाला आणि त्याच्यामध्ये पुन्हा शरद पवार गट. हे अशा पद्धतीने पुढे निवडणूक लढतात का? कुणाचा पायपूस कुणाला नाही. या विरुद्ध तुम्हाला सांगतो की हे नीट समजून घेतलं पाहिजे की नेरेटिव्ह जेव्हा एखादं तुम्ही फिक्स करता, तेव्हा नेरेटिव्ह हा शब्द म्हणजे एका पुढाऱ्याचा शब्द नसतो. त्यांनी तो शब्द उच्चारल्यानंतर सगळ्यांनी त्या ठिकाणी एक कोरस करायचा, आवाज आणायचा. सगळ्यांनी तेच 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 ते करायचं. एक ज्याला गोबेल स्थिती म्हणतात, या गोबेल स्थितीने त्याचा मारा करायचा. याला खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या परिभाषेमध्ये नेरेटिव्ह असं म्हणतात. तेव्हा बटेंगे तो कटेंगे हे नेरेटिव्ह त्यांनी खालपर्यंत पोहोचवलं, कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवलं. एक है तो सेफ है पोहोचवलं. त्याच्यानंतर तुमचं धर्मयुद्ध, आता मताच्यासाठी धर्मयुद्ध, हे धर्मयुद्ध खऱ्या अर्थाने तुम्हाला पाहायला मिळेल इथं औरंगाबाद संभाजीनगरमध्ये. तर ह्या पद्धतीने नेरेटिव्ह लोकांच्या खालच्या तळापर्यंत पोहोचवणं. आता एक उदाहरण तुम्हाला देतो की राहुल गांधींनी सांगितलं की 1,500च्या ऐवजी 3,000 देतो. ठीक आहे, मग 3,000 देतो असं म्हटल्यानंतर ती वेळ होती संध्याकाळची. त्यांनी घोषणा केली मुंबईमध्ये. हे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये कर्नाटक,
तेलंगणा आणि बाकी सगळ्या राज्यांमध्ये कसं हे फेक नेरेटिव्ह आहे, कसे त्या ठिकाणी पैसे वाटण्यात आले नाहीत, हे अशा पद्धतीच्या जाहिराती नॅशनल न्यूजपेपर पासून ते रिजनल जिल्हा वर्तमानपत्रापर्यंत छापल्या गेल्या. तुम्ही समजून घ्या काय यंत्रणा असेल ती. म्हणजे तर हे नेरेटिव्ह फेक होण्याची, त्याची ठरविण्याची जी नीती आहे ही अवघ्या 24 तासाच्या आत केली. तर ही 24 तासाच्या आत जी केली याला एक यंत्रणा लागते. आता मला सांगा, हे नेरेटिव्ह आम्ही कर्नाटकामध्ये पैसे दिले 3,000, खरोखरच दिले, आमची महालक्ष्मी योजना आहे हे सांगण्यासाठी यांनी काय केलं की मुख्यमंत्र्यांना बोलवलं, एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगून टाकलं की नाही 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 आम्ही खऱ्या अर्थाने पैसे दिले. आता मला सांगा, जी गोष्ट तुम्ही आयोजित केली प्रेस कॉन्फरन्स, ती प्रेस तुमच्या हातात आहे का? त्यांनी जे नेरेटिव्ह, ज्या काउंटर नेरेटिव्ह जी करायला पाहिजे, हे फेक काही करण्यासाठी काही त्यांनी प्रयत्न केला का? वर्तमानपत्राने आणि चॅनलनी 1-3 मुख्यमंत्र्यांची बातमी दिली, मोकळे झाले. कुणाच्या लक्षात आलं नाही 3,000 रुपयांनी महालक्ष्मी नावाची काही योजना आहे म्हणून. म्हणजे आता ही महालक्ष्मी राहिली तिकडेच, यांची लक्ष्मी त्यांनी काढली तोपर्यंत आणि प्रत्येकाच्या हातावर सुद्धा टेकवली. मला सांगा, यांची महालक्ष्मी अजून बाहेरच आली नाही. तर हे जे अशा पद्धतीचं जे नियोजन असतं, हे नियोजन मला असं वाटतं की प्रचारामध्ये महत्वाचं असतं. आता बघा, या निवडणुकीमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की मोदी हा जो फॅक्टर आहे हा जवळपास मायनस होता. कुठे दिसले मोदी तुम्हाला? काही मोदी दिसलं का? उगे आपले 2-4 सभा त्यांच्या घेतल्या की त्याने सांगण्यात आलं की आता तुम्ही काही फार म्हणजे आपला नमस्कार असो, ते गेले फॉरेनला निघून. अमित शहा हे लवकर वजा झाले. मग ही निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी हे नेरेटिव्ह कसं पोज केलं हे लक्षात घ्या. केंद्रामध्ये जे सरकार आहे, हे केंद्रामधलं सरकार असेल तरच राज्यातल्या सरकाराकडे पैसे येतील. केंद्र वर्सेस मागे हे काय डबल इंजिन का काय जे म्हणतात ना, ते गोष्ट जी आहे, ही गोष्ट त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवली. आता मला सांगा, काँग्रेसवाले कशाच्या बजेट देतील? आता लोकांनी विचार केला की अरे हे येतील, पण यांनी आधी सगळं खाऊन टाकलं, कुठून पैसे आले? ज्याला केंद्र सरकार पैसे देणार नाही. लोक एवढा देखील विचार करतात, का करू नये त्यांनी. आता विदर्भामध्ये तुम्हाला सांगा, किती महत्वाच्या जागा निवडून आल्या, किती माणसं निवडून आले तुमची? अवघी उणी पुरी 4-5 जागा निवडून आल्या तिथे. एवढा सपाटून मार विदर्भामध्ये नॅशनल लेवलच्या पत्रकारापासून सगळी लोक त्या ठिकाणी येऊन गेली. जी मला भेटली त्यांनी मला सांगितलं, म्हणजे इंडियन एक्सप्रेसची एडिटर तिथे येऊन गेली. ती मला सांगायला लागली समजून की सोयाबीनचा प्रश्न आणि कापसाचा प्रश्न किती गंभीर आहे आणि या प्रश्नाकडे काही पाहत नाही आघाडी. हे शेतकऱ्यांच्या तोंडून आलेले कोटेशन्स शी पब्लिश्ड इन द न्यूजपेपर. पण मला सांगा, काँग्रेसच्या माणसांनी सोयाबीन असो किंवा कॉटन असो यांना भाव मिळाला नाही, यात वर्णन कुठे केलं? याचा काही आंदोलन केलं, एखादा मोर्चा काढला, एखाद्याची गाडी अडवली? अहो, यांनाच काही गाडी आपापल्याच गाडीवर खुश येते. हे जे झालं ना, ह्याच्यामध्ये सर्व काही दोष हा तुम्ही यांच्यावर टाकून उपयोग नाही. आता मला सांगा, ही जी निवडणूक आहे ही नोमानी कृपे करून तुम्हाला मिळालेली संधी आहे. आता नोमानींचं ही जी कृपा झालेली आहे, हे नोमानी आणि भारतीय जनता पक्ष, तुम्हाला असं वाटतं त्यांचं युद्ध आहे म्हणून? नोमानी आणि यांचं काही असं काही नाही. नोमानी यांना त्यांनी व्यवस्थित प्रोजेक्ट केलं आणि ते प्रोजेक्ट झाले पाहिजे त्याच्यासाठी आपल्या ह्याच्यावर ऐकवलं. काय म्हणले नोमानी? ऐका परत एकदा नोमानी काय म्हणले, परत एकदा ऐका नोमानी काय म्हणले. मला सांगा, त्याच्यामुळे हे नोमानी आता हे इतकं नोमानीचं झालं की लोकांना वाटलं आता धर्मयुद्ध खेळलंच पाहिजे. हे तुम्ही काय केलं? याच्यामध्ये
आमच्याकडे गफार कादरींना एका कोपऱ्यात माहित झालं की अरे हा संदेश जरा माझ्या नावाने आलेला आहे. ते गफार कादरींनी शेजारच्या घरात तरी सांगितलं की नाही कुणास ठाऊक. म्हणजे ही अशा प्रकारची परिस्थिती तुमच्या निवडणुकीची तुम्ही केली. याला म्हणजे तुम्ही कसं म्हणणार, मला मला काही कळतच नाही की कशा आहे तुम्ही. असा अफलातून पक्ष आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, की यांनी 35 महामंडळ जाहीर केली. 35, एक नाही दोन नाही, म्हणजे एक महामंडळ जाहीर करायचं तर कटकट होते. आणि 35 महामंडळामध्ये जाहीर करताना अहो जगाच्या इतिहासामध्ये ब्राह्मणांसाठी महामंडळ कधी झालं नाही. ते सुद्धा ब्राह्मणांसाठी एक महामंडळ करून टाकलं. त्याचा अध्यक्ष देखील आपल्याकडचा कुठला तरी करून टाकलाय. आता मला सांगणार, त्यांना गाड्या दिल्या, पैसे दिले, हे केलं ते केलं, अजून महामंडळ म्हणजे म्हैस पाड्यातच आहे. पण जाहीर तर करून टाकले, अध्यक्ष जाहीर करून टाकले. आधी अध्यक्ष पाहिले, नंतर महामंडळ जाहीर केली. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत तिकडे, ठाणे कल्याणचे तिकडचे. हो हो हो. आता एक दुसरं गोष्ट असं आहे की निवडणुकीमध्ये मॅनेजमेंट नावाची जी गोष्ट आहे ही आपल्याला जमत नाही. हे आपल्याला कळलं पाहिजे ना. म्हणजे समजा मी आता अतिशय आदराने सांगतो की वसंतदादा पाटलांनी नाही, उन्हाळे साहेब हे तुम्ही पुढे कंटिन्यू करा. हे धर्मयुद्धाचं जे आहे, म्हणजे आता ते योगीनाथ आदित्यनाथ यांनी ते महाराष्ट्रामध्ये बोलणं, म्हणजे हे सगळं प्लॅन करून कसं व्यवस्थित झालं, त्याच्यानंतर ते आपल्या अंगावर उलटू शकतं. ते म्हणजे मुस्लिमांचे मतं इकडं आघाडीकडे जाऊ शकतात. मग ते त्याला मावाळ केलं गेलं मोदींनी त्याला, की एक है तो सेफ है वगैरे असं करून. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अलिप्त होता या सगळ्या प्रक्रियेपासून, म्हणजे ते जे पी नड्डा बोलले होते आता आम्हाला संघाची काही फार गरज उरलेली नाही राजकीय दृष्ट्या. मग आता विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र देवेंद्र फडणवीस यांनी संघाच्या मोहन भागवतांपासून सगळ्यांना गळ घातली की ह्या निवडणुकामध्ये तुमचा सक्रिय सहभाग म्हणजे अगदी बूथ पर्यंत लागणार आहे. आणि मग तो दिला गेला आणि त्याच्यामुळे हे सगळं झालं. आणि मग तो जो हिंदुत्वाचा जो काही प्रचार, ती काय त्याची जी काही विशाल चौकट आहे ती त्याचा उपयोग करून घेतला. आता 2025 मध्ये शतक महोत्सव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा. त्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता असणं गरजेचं आहे हे पटवून देण्यात आलं. आणि मग संघाने विदर्भ असो सगळीकडे संघाचे स्वयंसेवक गेले, घरोघरी ते पत्रकं वाटले आणि त्याचा देखील हा परिणाम आहे. म्हणजे हा धर्मयुद्धापुरतं बोललोय मी. हा, तुम्ही वसंतदादांचं काय सांगत होते, बोला. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की ही यंत्रणा त्यांनी तयार केली, ही यंत्रणा त्यांनी बसवली. आज मला सांगा, या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने 90,000 व्हॉलेंटियर्सना बाहेरच्या राज्यातून बोलवलं. गुजरातमध्ये आले ते आणि आंध्र प्रदेशमध्ये आले. आणि ती व्हॉलेंटियर म्हणजे आपल्याकडचे असे तसे नव्हते. मी त्या व्हॉलेंटियरशी बोललोय, त्यांना A to Z सगळ्या योजना आणि स्कॅन्डल्सची माहिती आहे. म्हणजे ते काँग्रेसच्या पासून जे सुरू करतात शहाबनो प्रकरणापासून ते थांबतच नाही. अशा पद्धतीने तयार माणसं त्यांनी इथं आणली आणि त्यांना फिरवलं, त्यांना पटवायला लावलं. हे यंत्रणा आहे. मी तुम्हाला वसंतदादाचं उदाहरण देतो. पूर्ण सगळ्या तयारीनिशी पाठवलंय. विशेष म्हणजे येस येस येस, सगळा माल घेऊन आले ते. हा, व्यवस्थित आले होते, दे वर ट्रेंड. आणि आपल्याला कसं माहिती का, एखादी गोष्ट कळत नाही ते कळलं पाहिजे. आणि आपल्यामध्ये समजणं आणि न समजणं यांच्यामध्ये समजण्या इतकं अंतर पाहिजे. हा खरा म्हणजे काँग्रेस आणि या इतर पक्षांचा प्रश्न आहे. मी थोडं उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे माहितीसाठी आहे की वसंतदादांना एकदा हे कॉर्पोरेशन नावाचं प्रकरण जे आहे मुंबई महानगरपालिका, ते म्हणजे हे फार अवघड प्रकरण आहे बाबा, हे आपल्याला काही जमणार नाही. त्यांनी काय केलं असेल, त्यांनी बोलावून घेतलं बाळासाहेब ठाकरेंना आणि त्यांना म्हणे बाबा हे बघा, तुम्ही हे कॉर्पोरेशन सांभाळा, त्याची निवडणूक बघा, आम्ही माणसं उभा करायसाठी करतो, तुम्ही जिंका, फक्त इथला कारभार नीट चालवा, माझ्याकडे त्याची तक्रार येऊ देऊ नका. म्हणजे काय गोंधळ करा चालते, तुमचा गोंधळ तिकडे चालू द्या. आता ही जशी समजूतदारपणाची भूमिका घेऊन त्यांनी एक पक्षाला एका असं मुशीत ठेवलं, कधी हात मुठीच्या बाहेर जाऊ दिलं नाही. वसंतराव नाईक का वसंतदादा पाटील? म्हणजे वसंतराव नाईक नाही, दादा पाटील, वसंतदादा पाटलांनी केलेले.
तर हे जे आहे याच्यामध्ये जसं आहे तसं मला सांगा, इलेक्शनच्या मॅनेजमेंटमध्ये जेव्हा अजितदादांनी एक मॅनेजमेंटचा काहीतरी कोटी रुपयाचं मॅनेजमेंट घेतलं, त्याची नरेश अरोरा, खिल्ली नरेश अरोरा. नरेश अरोरा, या नरेश अरोराच्या नावाच्या माणसाची खिल्ली आमच्या 3 पक्षांनी उडवली. म्हणजे काँग्रेसने, सगळ्यांनी. काय हो एवढं मॅनेजमेंट काय? आज दिसतात त्याचे परिणाम त्या मॅनेजमेंटचे. 41 जागा निवडून आले. गुलाबी छटा कामाला आली त्यांच्या. हा, म्हणजे हे जे इलेक्शन मॅनेजमेंट आहे, आणि माझं तर म्हणणं आहे की अफलातून इलेक्शन मॅनेजमेंट हे शिंदे गटाने केलेलं आहे. इतकं मॅनेजमेंट असेल की म्हणजे चकित व्हावं माणसाने. म्हणजे सगळंच भव्य दिव्य आणि असं, आणि सगळं एन कॅश केलं त्याने असं व्यवस्थिशीर. म्हणजे मागे पुढे काही चौधारी काही ठेवलीच नाही कुणाची. हे जे आहे ना, ही निवडणूक लढवण्यामधली जी यंत्रणा लागते, ही यंत्रणा कधीतरी काँग्रेसने आपल्याकडे असावी याचा कल्पना तरी केली का हो? त्यांचं काहीतरी राष्ट्रसेवा दल काहीतरी असं काहीतरी असतं ते तर कुठे आहे अजून आम्हालाही कळलेलं नाही, सापडलेलं सुद्धा नाही. तुम्ही आता हे तुम्ही म्हणजे काँग्रेसच काँग्रेसला हरू शकते आणि ते त्यांच्याच गुणांनी मारतात, हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. मला आता एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार, म्हणजे यांना देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रमाणे ते त्यांच्या भाषेमध्ये सांगायचं तर कूटनीती खेळली आणि ते सगळं आले, आणि त्यांच्या मते की विरोधी पक्षाला कमजोर केलं म्हणजे ते खरं राजकारण, आणि त्यांचं ते आता इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकतं. असं हे कसं काय झालं, असं तुम्हाला काय वाटतंय? त्याच्या आधी बघा की आपण म्हणत होतो की एकनाथ शिंदे यांनी जे काही कृत्य केलं, धनुष्यबाण पळवलं, आमदार पळवले, त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळेल. अजितदादा पवार यांनी तर शरद पवारांच्या हयातीमध्ये म्हणजे त्यांच्या देखत त्यांचा पक्ष आणि चिन्ह पळवलं, आमदार पळवले. मग यामुळं या कृत्यामुळं काय आहे की लोकांमध्ये सहानुभूतीची लाट असा एक अहवाल देखील त्यांना त्रास देत होता. मग नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर तोंड सुख घ्यायचं थांबवलं, ते टीका करायचं थांबवलं. मग हे हे आता जसं आता देवेंद्र फडणवीस दुपारी म्हटलेत की खरी शिवसेना कोणती, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची, तर ती एकनाथ शिंदेची आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे असं ते बोललेले आहेत. तर हे ऐकून याच्यामध्ये सगळा जो काही राजकारण झालं, म्हणजे गेले अनेक म्हणजे 2.5-3 वर्ष त्याच्यावर चर्चा होत होती, हे गद्दारी वगैरे हे सगळं बोललं जात होतं. मग ते एका असं 3-4 महिन्यात असं काय झालं की ते पुसलं गेलं ताबडतोब. मी मगाशी तुम्हाला पाडगावकरांच्या कवितेमध्ये पहिली ओळ सांगितली, आता सारे बदलले. मी एक प्रसंग पाहिलेला सांगतो तुम्हाला, आणि त्या प्रसंगाच्या कॉन्ट्रास्ट मध्ये सध्याचा प्रसंग. इंदिरा गांधीला अटक झाली होती. अटक झाल्यानंतर आमचे काँग्रेसचे लोक एकत्र जमले आणि म्हणे लाठी गोली खाएंगे इंदिरा को बचाए, आणि सगळे जमले होते गांधीजीच्या पुतळ्यापाशी. तेवढ्यामध्ये पोलीस आले, आणि पोलीस आल्यानंतर त्यांनी लाठी मार चालू केला. तिथं चपलांचा ढीग जमला. मराठवाडा दैनिकाने चपलांचा ढीग त्याचा फोटो छापला, लाठी गोली खाएंगे इंदिरा को बचाएंगे वगैरे. आता ही पत्रकारिता झाली. पण तुम्हाला सांगतो, ही भावना होती लोकांची, म्हणजे इंदिरा गांधी बद्दलच्या सुद्धा यांच्याबद्दलची एक भावना होती. लोक टची होते त्या घराण्याबद्दल, त्या लोकांच्या बद्दल, असं होतं ते. आज मला सांगा, ठाकरे घराण्यामध्ये ठाकरेवर प्रेम करणारे किती लोक होते हो, आणि त्या ठाकरेंचा मूळ पक्ष तोडला हे दिसतंय ना. आता मूळ पक्षांना डुप्लिकेट पक्ष कोणता काही सांगायसाठी लोकांना त्याची दुसरा पुरावा द्यायची गरज आहे का? परंतु लोकांच्या मनामध्ये आता शरद पवार वयाच्या 84व्या वर्षी अक्षरशः एक गाडी घेऊन हिंडतायत, फिरतायत, लोकांना उभं करतायत, आपलं पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करतायत. जसा तो राखेतून कोणता पक्षी उभा राहतो म्हणतात ते फिनिक्स पक्षी. त्या फिनिक्स पक्षाप्रमाणे हे 2 पक्ष परत उभे राहिले होते. म्हणजे असं नाही केलं की ठाकरेंचा पक्ष आणि पवारांचा पक्ष, हे 2 पक्ष उभे राहिले होते. मग हे पक्ष उभे राहिल्यानंतर या जनतेची कर्तव्य नव्हतं की अरे हे आज एवढं करतात, त्यांच्या बाजूने आपण थोडं मत करावं, हे लोकशाहीसाठी बरोबर आहे.
आज लोकांच्या मनामधली जी एक संवेदना असते, जी एक भावना असते, जो एक टच असतो, जो एक ह्युमॅनिटी असते, ही गोष्ट राहिली की नाही याच्याबद्दल शंका यावी इतपत ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये कशाचा महापूर व्हायला, लक्ष्मीचा ज्या पद्धतीने पैसा व्हायला, ही अशी निवडणूक कधीही झालेली पाहिली नाही. प्रत्येक मतदाराला, म्हणजे पूर्वीच्या काळी देखील व्हायचं, पण गरजवंतांना दिलं जायचं. आता गरजवंत असो की नसो, प्रत्येक घराला द्यायचंय. आणि ते देखील बघा, अतिशय फॅमिली पॅकेज करून दिलं त्यांनी. म्हणजे असं साधं सुद्धा नाही दिलं की तुमचं किती जणांचं घर आहे, हा इतक्या जणांचं घर, हे घ्या फॅमिली पॅकेज. आता असे फॅमिली पॅकेज म्हणजे कॉर्पोरेट स्टाईल त्यांनी दिले, पैसे दिले. तर हे जे आहे, हे सगळं पाहिल्यानंतर आपण आता विचार करण्याची वेळ आलेली आहे की हे निवडणूक कुणीकडे चाललेली आहे, लोकांची मनं कुणीकडे चाललेली आहे. काल काल किंवा मोहन भागवत ज्यावेळेला मतदान केलं, त्यांनी मतदान केलं आणि ते बाहेर आल्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुमची काय प्रतिक्रिया आहे. तर एकाने घाईघाईमध्ये आपला एक प्रश्न विचारला की तुमचं हे मत काय, कॅश अगेन्स्ट वोट, त्याच्याबद्दल मत काय. तर ते म्हणले आता ह्या बोलायच्या गोष्टी नाहीत, आपण नंतर बोलू, असं करून ते निघून गेलेत. आपण बरोबर आहे. आता बोलायची गोष्ट हेच आहे. आता आपल्याला मुख्यमंत्री ठरवायचा आहे, आपल्याला आता मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे, त्याच्यामध्ये राज्यमंत्री पदाची गाडी कुणाला मिळते हे बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढचे सगळे आपल्याला घोषणा जे आहे करायचं आहे. आणि पुन्हा आम्ही देणार आहे, तुम्ही घेणार आहे. मला सांगा, हे ज्या पद्धतीने झालेलं आहे हे काही चांगलं नाही. पण आघाडीने सुद्धा ज्या पद्धतीने लढायला पाहिजे होतं ते लढले नाही. आणि खऱ्या अर्थानं हा फक्त आपल्या लोकशाहीचा घात झालेला आहे. अगदी याच्याशिवाय बरोबर आहे. अगदी. आता आपल्याकडे वेळ पण कमी आहे. मला हे शेवटी जाता जाता तुम्ही व्यवस्थित म्हणजे सांगा की जसं आता शेतमालाचे भाव आहेत, बेरोजगारी आहे, महागाई आहे, शिक्षणावर खर्च कमी केला जातोय, आरोग्यावर खर्च कमी केला जातोय, रस्त्यांची परिस्थिती खराब आहे. आता हे विजेचं काय, ते अदानींना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, त्याच्यामुळे विजेचे वाढ 28-30% भाव वाढलेले आहेत. म्हणजे आता हे प्रश्न सुटणार का सगळे. आता हे हे 500 काय, प्रश्न 5,000 काय, 10,000 पर वोट दिले, मग ज्यांना दिले त्यांच्या आयुष्य सुधारणार का आता पुढचे 5 वर्ष? हे काय प्रश्न काय तुमचं हे मत आहे? प्रश्न सोडायचेच नाहीत आता आम्हाला. हे प्रश्न सोडवायचेच नाही. हे प्रश्न कशाला सोडवायचे? आपल्याला काय महत्वाचं लोकशाहीमध्ये? निवडणूक. आता ह्या निवडणुकीनंतर कॉर्पोरेशनची निवडणूक, मुंबई कॉर्पोरेशन आणि बाकी कॉर्पोरेशन निवडणूक कशी लढवलेली पाहिजे. महागाई वाढो, जळो, मरो. काही ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासारखे काही आंदोलक वगैरे असे काही असतात, ते अभ्यास करतील, आंदोलन करतील, आपण त्यांच्याकडून निवेदन घेऊ, एवढ्या पुरतं ते होईल. आता मुळामध्ये हे मूळ प्रश्न हे हाताळण्याची कोणाचीही इच्छा नाही. म्हणजे आरोग्याचे प्रश्न मिटवावे, त्यांना जर सांगितलं की याच्यातून तुमचं ब्रँडिंग होत आहे, तर मग मात्र ते करते. म्हणजे बघा, ब्रँडिंग करायचं असेल तर मग मात्र तुमचा त्या एखादा प्रश्न सोडवता येईल. महागाई कमी करण्यासाठी काय ब्रँडिंग करता येईल याचा विचार जर एखाद्या सुपीक डोक्यातून आला तर मग मात्र ते करतील, बाकी वेळा काही ते करणार नाही. तेव्हा एकंदर हे सारं बदललेलं आहे, संदर्भ बदललेले आहेत. आणि हे आपल्या इथंच बदलले असे नाही, तिकडे देखील ट्रम्प बाबा तेच करतायत जे इकडं आपण करतोय ते. त्याच्यामुळे मूळ प्रश्नापासून आता जनतेला दूर न्यायचं आणि गरीब आणि श्रीमंत यांच्यातली दरी अशीच वाढत राहणार आहे. लोकशाही नावापुरती राहणार आहे. आणि एका अर्थानं एका पक्षाची हुकुमशाही जी आपल्या देशामध्ये सुरू झालेली आहे, ती हुकुमशाही आजपासून महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे. दुर्दैवाने आता हे पुरोगामी वगैरे शब्द म्हणण्याचे आपण तेवढं कृपा करून सोडा. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. तुम्ही जे म्हटले की महाविकास आघाडी लोकसभेतल्या विजयामुळे ज्या कैफात गेली होती त्याच्यातून ती बाहेरच आली नाही. म्हणजे मुख्यमंत्री कोण वगैरे याच्यावर चर्चा झाली, नंतर जागा वाटपाचा घोळ झाला, हे सगळं. आणि इकडं मात्र ते सतर्क राहिले. देवेंद्र फडणवीस यांना 100 पैकी 200 मार्क दिले पाहिजे त्या लढवण्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे संविधान बदलणार हे जे फेक नॅरेटिव्ह तयार केलंय यांनी, ह्या लोकांनी, असं म्हणत त्यांनी घर घर संविधान वगैरे असे
प्रत्येक गोष्टीला ते उत्तर देत गेलेत ताबडतोब. जसं तुम्ही मागाशी एक उदाहरण दिले की ताबडतोब त्यांनी ते 3 राज्यांमध्ये कसं हे लाडकी बहिणीचं आश्वासन देऊन कसं केलेलं नाही वगैरे, हे जे कॅम्पेनिंग केलं त्या पद्धतीने महाविकास आघाडी कुठं लढलीच नाही. यांच्या भाषणांना भरपूर गर्दी झाली. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या भाषणाला गर्दी होती, शरद पवारांच्या होती, राहुल गांधीच्या ज्या काही मोजक्या सभा झाल्या त्याला गर्दी होती, प्रियंका गांधीच्या सभेला गर्दी होती. त्या विदर्भामध्ये एक रॅली फक्त मोठी निघाली. याच्या पलीकडे यांनी निवडणूकच लढवली नाही. की आता त्यांनी गृहीत धरलं होतं की आपण 4-2 सीट इकडं तिकडं होतील आणि आपण सत्तेमध्ये येतोय, अशा कैफामध्येच हे राहिले सगळे. येस, बरोबर तुम्ही म्हणतात ते. हा. आणि आता तरी याच्या धुंदीतून बाहेर या पक्ष येईल का, हा खरा चिंतेचा विषय आहे. म्हणजे विरोधी पक्ष हा आता विधानसभेतून तो नष्ट झालेलाच आहे. तो लोकांमध्ये तरी किमान राहावा असा प्रयत्न करावा. त्याच्यापेक्षा आपण काय अपेक्षा व्यक्त करणार. सगळ्यात आता या चर्चेचं सार एक तुम्ही जे एका वाक्यामध्ये काढलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आता एका मोठ्या पक्षाची हुकुमशाही आलेली आहे. बरोबर. बरोबर. ठीक आहे, मग आपण बोलत राहू. आणि वारंवार दर्शकांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. धन्यवाद. चला.